सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उद्या आता बजेट आहे आणि अनेक असे विषय आहेत। खास करून पहिले प्रथम तर मला असं वाटतं शेतीसाठी एक वेगळं बजेट झालं पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये देशाचा जो कणा आहे आपला शेतकरी, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे एवढे गंभीर विषय आहेत। मग ते PM किसानचा असेल, पीक विमा असेल, अजून अतिवृष्टी आणि दुष्काळाची निधी त्यांना मिळाली नाही आहे, अनेक असे विषय आहेत। तर उद्या मला असं वाटतं भर थोडा शेतकऱ्यांवर असला पाहिजे, ते अपेक्षित आहे। युवकांचे अनेक प्रश्न आहेत, लोनचे प्रश्न आहेत, त्यावर मला असं वाटतं उद्याचा भर एक्सपेक्टेड आहे। आणि आता नेमकं काय होतं त्यावर सगळ्याचं लक्ष आहे, पण अधिक माहिती उद्या जेव्हा बजेट होईल त्याच्यानंतर आम्ही पूर्ण OPS लागू होणार आहे। हिमाचलमध्ये जिथे आमचं सरकार आहे तिथे OPS लागू झाले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील आणि येणारच आहे सरकार आमचं महाविकास आघाडी, तर नक्कीच आम्ही OPS लागू। आज आर्थिक पाहणी अहवाल त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे सरकारनं, काय नेमकं आहे आणि तुमचं त्या सरकारने ऑलमोस्ट जुनी पेन्शनचं जी आपली जो युद्ध आहे महाराष्ट्रात अनेक दिवसापासून, महिन्यापासून सुरू आहे, संघर्ष सुरू आहे, सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत, पेटून उठला आहे तो मुद्दा, पण अजूनही केंद्र सरकार ह्या बाबतीत सिरियस नाही आहे, काहीच करत नाही आहे। उलट आज उत्तरामध्ये त्यांनी नाकार दिला आहे की आम्ही जुनी पेन्शन लागू करणार नाही। काही राज्यांनी भारत देशात जुनी पेन्शन योजना लागू केल्या, मग केंद्राला लागू करायला काय हरकत आहे? आणि आज जी कपात होते त्यांच्या सॅलरीजमधून कर्मचाऱ्यांची, ती डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये खास काही उद्योगपतींनाच फायदा होईल अशी ते कट होत असतात त्यांच्या पेन्शनमधून। म्हणून आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि जुनी पेन्शन योजना ही ताबडतोब लागू झाली पाहिजे। सगळ्या राज्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून ती लागू झाली पाहिजे। आता तुम्ही राज्य शासनाला सांगा किंवा केंद्राने, पण हे एवढे वर्ष खरं तर हा जो वाद आहे तो मिटत नाही आहे, तो पेटून उठला आहे, पण सरकार अतिशय निष्क्रिय आहे या बाबतीत आणि काहीही करत नाही आहे, उलट पाठ फिरवली आहे। आणि जसं आज आपल्या महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय पण पेटून उठला आहे आणि सरकार चर्चा पण करायला तयार नाही आहे त्या बाबतीत। कास्ट सेन्सस का करत नाही आहे सरकार? एकीकडे तुम्ही महिला आरक्षणाचं बिल पास करता, दुसरीकडे जोपर्यंत तुम्ही कास्ट सेन्सस करत नाही तोपर्यंत हे लागू होऊ शकत नाही। त्याच सेम पद्धतीत आरक्षणाचा विषय असेल, जुनी पेन्शनाचा विषय असेल, अनेक असे विषय आहेत आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो। महाराष्ट्रात तरी लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, आमचं आग्रहाचं मागणी शासनाकडे आहे। दिशाभूल करण्याचे हे प्रयत्न आहेत केंद्र सरकारचे आणि NPS आणि OPS मध्ये जमीन आसमानचा फरक आहे। जो भर त्यांना OPSच्या माध्यमातून पडतो असं म्हणतायत, क्लेम करतायत की तो पडणार आहे, पण आज जाहिराती असू देत, उद्योगपत्यांना लोन्स असू देत, अनेक विषय त्याच्यावर तुम्ही एवढा खर्च करताय, तो कट करून तुम्ही OPS लागू करा ना। तो सवाल मला विचारायचा आहे सरकारला, तसं का नाही करत आहे? म्हणजे तुम्ही फक्त हे प्रूव्ह होतं, हे सिद्ध होतं की हे सरकार फक्त उद्योगपत्यांचं सरकार आहे, हे सामान्य लोकांचं, कर्मचाऱ्यांचा वापर करतायत, हे आपले कर्मचारी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, प्रशासकीय अधिकारी आणि राज्यकर्ते हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत आणि तुम्ही त्यांना टोटली डावळताय, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, केंद्रित करत नाहीत, पण तुम्हाला उद्योगपत्यांचं पडलं आहे। तर ह्याचा निषेध करतो आणि NPS च्या माध्यमातून जी कपात होते ते उद्योगपतींना देत आहेत, तर ह्याचा आम्ही निषेध करतो आणि जाहिरातबाजीसाठी वापरताय। तर म्हणून OPS ही लागू झालीच पाहिजे, हा आमचा हट्ट आहे। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।